नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातील न मिळालेला पीक विमा, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची न मिळालेली भरपाई, शक्तीपीठ महामार्गासाठी जबरदस्तीने होणारं भूसंपादन, अमेरिकेशी केलेल्या करारामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांवर होणारा परिणाम यांसह मंत्र्यांच्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणावरून आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बलाढ्य सरकारची तुलनेने कमकुवत असलेले विरोधक कितपत कोंडी करतात याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अल्पसंख्येमुळे विरोधकांना असलेल्या मर्यादा पाहता आपल्याला कधी बोलता येतं याच्या संधीच्या शोधात ते असतील, तर वास्तवामध्ये असलेल्या अडचणींचा सामना सत्ताधारी आमदारही करत असल्याने वेगवेगळ्या मार्गांनी विरोध दर्शवण्याची तयारी त्यांनीही सुरू केल्याचं समजतंय. विधानसभेमध्ये शिवसेनेच्या भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते पद द्यावं अशी मागणी करूनही अध्यक्षांनी हा प्रस्ताव बास्तानात ठेवलाय. विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे निवृत्त झाल्याने तिथेही विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. या पदावर काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांची नियुक्ती करावी अशी मागणी महाविकास आघाडीने करूनही त्याकडे सभापती राम शिंदे यांनी दुर्लक्ष केलंय. परिणामी दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नाहीयेत. दरम्यान अलिबागमध्ये जमीन खरेदी प्रकरणात अडचणीत आलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांचं लक्ष असतील असं सांगण्यात येत आहे. मात्र विरोधकांकडे कानाडोळा करणारे नार्वेकर त्यांना बोलण्यासाठी कितपत संधी देतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे अनेक समीकरणं बदलली आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारली असली तरी त्यांच्याकडे अजित पवार यांच्याकडील अर्थ खातं देण्यात आलेलं नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात नव्या घोषणा कोणत्या होतात याकडे लक्ष लागणार आहे. अर्थसंकल्पामध्ये घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात काहीच तरतूद करायची नाही किंवा तरतूद केलेली खर्च करायची नाही असा प्रघात राज्यात पडलाय. त्यामुळेच अर्थसंकल्पाच्या केवळ 51% खर्च झाल्याचं समोर आलंय. मागील वर्षी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या अनेक योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि अन्य थेट लाभांच्या योजनांमुळे विना निधीच्या राहिल्यात. त्यामुळे यंदा या योजनांसाठी किती आर्थिक तरतूद होते याकडे लक्ष लागलंय. अमेरिकेशी करण्यात आलेल्या करारातून आयात करण्यात येणाऱ्या सोयाबीन, लांब धाग्याचा कापूस आणि अन्य शेतमालामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत करण्याचा चंग राज्य सरकारने बांधलाय. त्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये या महामार्गाचं आरेखन बदलण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र अद्यापही रस्ते विकास महामंडळाने हे आरेखन जाहीर केलेलं नाहीये. दुसरीकडे या महामार्गासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांनंतर जबरदस्तीने भूसंपादन सुरू केलंय. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी यास विरोध केला असला तरीही सरकारी पातळीवर मात्र या मार्गाला कुठेही विरोध नसल्याचं भासवलं जातंय. महायुतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं. माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह अन्य संघटनांनी आंदोलन करून सरकार सोबत झालेल्या बैठकीत जून 2026 आधी कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत कोणती घोषणा केली जाते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. राज्यात मागील वर्षी 30 ते 32 हजार कोटी रुपयांची पीक कर्जाची थकबाकी आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी कर्जमाफीचं आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी कर्ज भरणा केलेला नाहीये. त्यामुळे जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँकांची मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिली आहे. याचा परिणाम यंदाच्या कर्ज वाटपावरही झालाय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.